नमस्कार. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी महत्त्वाची 2 बातम्या आहेत. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना गोड बातमी या ठिकाणी सरकारने दिली आहे. सरकारने दिवाळी गिफ्ट म्हणून या ठिकाणी महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबई महानगरपालिकेतील बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांच्यासाठी तसेच राज्यातील इतर सर्व महिलांसाठी 2 महत्त्वाचे निर्णयाची घोषणा केली आहे. पहिला निर्णय म्हणजे बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या सेवा समाप्तीच्या वयोमर्यादेत वाढ करून ती 58 वरून 60 वर्ष करण्यात आलेली आहे. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी 2000 रुपयाची दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसांची दिवाळी यंदा अधिक गोड होणार आहे. सेवा समाप्तीच्या वयोमर्यादेत वाढ. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील 1139 बालवाड्या चालवल्या जातात. तिथे 35 ते 40 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतात. या बालवाड्यांमध्ये सेवाभावी संस्थांमार्फत ना नफा ना तोटा तत्वावर मानधनावर शिक्षिका आणि मदतनीसांची नियुक्ती केली जाते. महापालिका या संस्थांना मानधन देते, जे पुढे शिक्षिका आणि मदतनीसला वितरण केले जाते. यापूर्वी शिक्षिका आणि मदतनीससाठी सेवा समाप्तीचे वय 58 वर्षे होते. मात्र आता शासन निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2018 पासून नव्याने नियुक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी सेवा समाप्ती वयोमर्यादा 60 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय मदतनीस ते अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्ती वयही 60 वर्षेच राहील. 2000 रुपयांचा दिवाळी बोनस सुद्धा मिळणार आहे. ही दुसरी आनंदाची गोड बातमी आहे. राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी 2000 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे. यामुळे राज्यातील 1,10,000हून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार आहेत. हा बोनस दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त भेट म्हणून देण्यात येणार आहे, ज्यामुळे या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढणार आहे. मुंबई महापालिकेच्या या निर्णयामुळे बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना मोठा दिलासा मिळाला आहे. सेवा समाप्ती वयोमर्यादेत वाढ आणि दिवाळी बोनस यामुळे त्यांचे मनोबल उंचावेल आणि त्यांच्या कार्याला अधिक गती मिळेल. या उपाययोजनांमुळे बालवाडी शिक्षण यंत्रणा अधिक सक्षम होईल आणि मुलांच्या शिक्षणाला चालना मिळेल. तर अशा प्रकारचे अंगणवाडी ताई आणि अंगणवाडी मदतनीस ताई यांच्यासाठी खुशखबर होती. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.